स्वतःच गाव होतं. त्याला एक म्हातारे आजी राहतो. एकटं काय झालं, आपल्या हाताने ठरवलं आपल्या मुलीला भेटायला जायचं. निघाली दाता चिद्याच्या जंगलात पोचली आणि तिकडून समोर कोण आलं, शिवाक आणि जंगलात सगळ्यांना घाबरायचे. मग म्हातारे काय करणार, केले ते खूपच होतं. वाघ काय म्हणाल, ए म्हातारे, आता मी तू खाणार. मग वाघोबा काय म्हणाला, अरे आता मला खाऊ, तुला काय मिळणार, नुसते हारू. त्यापेक्षा माझ्याकडे मुलीकडे जाते, तूप रोटी खाते, डाळ दूध होते, मग तू मला खा. वाघोबा काय म्हणाले, अरे आल्यावर पहिलं मी तुला खाणार. हळूहळू मागे म्हातारे फुलं गेलं काय भेटतो, लांडगा. ए म्हातारे, आता मी तुला खाणार. लांडगा काय म्हणा, अरे आता मला खाऊ, तुला काय मिळणार, नुसते हळू. त्यापेक्षा माझ्याकडे मुलीकडे जाते, तूप रोटी खाते, डाळ दूध होते, मग तू मला खा. कोणाला आई मस्त मुलगी तिची आई छान पदार्थ खात होत्या, मस्त गप्प. तुला भीती नसतं, वाटत नाही बुवा. का ग आई, असं काय म्हणतेस तू, का नाही भेटणार, तू काळजी करू नकोस. माझ्याकडे मस्त तळल्या आणि तीन बाजून एक मोठं भोपळा आणि सांगितलं बसा कोण जंगल बालकून. वाघोबा लोकांना कळणारच नाही. म्हाताला खूपच आलं. म्हाताला लगेच भोपळ्यात बसली आणि निघाली. रस्त्यात बिला भेटला लांडगा वाटत बघत होता, कधी ते म्हाताला करत. ए गोप्या, म्हाताला बघायला का. म्हाताला काय म्हणाल, अरे म्हातारी मला आण तू. चले गोप्या, तू रस्त्यात बिला भेटला वाघोबा वाटत बघत होता, कधी ते म्हाताला घेते. मी तुला होते म्हाताला घेते. ए गोप्या, म्हाताला बघितलं का. म्हातारी काय म्हणाली, अरे म्हातारी मला आणत. गोप्या त्यांना बायला सांगितलं. मातीला बायला सांगितलं. चल बाय निघ, आता तुम्ही ठेवा बुवा, तुमच्या दोघं पिके मला कोण खाणार. वाघोबा लांडगा दोघेला गेले बांधायला, मी खाणार, मी खाणार. त्यांचं बांधण्यावर आपली म्हातारी हळूहळू मागे पाय काय शिकते मला, शक्तीपेक्षा ती शेत.